गुड मॉर्निंग स्टुडंट. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो लेसन आपला सुरू आहे, या लेसनची इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितली, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन टाईपचे चेंजेस शिकला. वी लर्न टू टाइप्स ऑफ चेंजेस. वन इज केमिकल चेंज अँड अनदर इज फिजिकल चेंज. वी लर्न देम इन डिस्टिंग्विशिंग फॉर्म. सो ते तुम्हाला मी डिस्टिंग्विशिंग फॉर्ममध्ये सांगितलं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी आपण बघितली, ज्याच्यामध्ये 5 रिॲक्शन दिलेल्या, त्याचं टेबल कंप्लीट करायचं होता. सो ते बघितलं आपण. आणि फायनली आपण 5 डेफिनेशन लर्न केलेले आहे. सो एकदा डेफिनेशनचे मी नेम सांगते. फर्स्ट डेफिनेशन होती केमिकल रिॲक्शन, सेकंड वॉज रिॲक्टंट, थर्ड वॉज प्रॉडक्ट, नेक्स्ट वर्ड इक्वेशन अँड लास्ट वन इज केमिकल इक्वेशन. सो या डेफिनेशन आय होप तुम्ही लर्न केलेलं असतील. नोटबुकमध्ये लिहून काढा आणि लर्न करा, तर ते तुमच्या लक्षात राहील. सो पुन्हा एकदा रिपीट करा. केमिकल रिॲक्शन. Chemical reaction is the process in which reactants are converted into new product by breaking bonds and by formation of original bond जे ते break होतात आणि नवीन bond जे त्यांच्यामध्ये form होतात. So chemical reaction is the process in which substances undergo bond breaking and transform into new substances by formation of new bond. It is called as chemical reaction. रिॲक्टंट तुम्हाला सांगितलं, रिॲक्टंट आर दी सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट. फायनली आपण बघितलं प्रोडक्ट. प्रोडक्ट आर द न्यू सबस्टन्सेस फॉर्म इन द रिॲक्शन और ॲज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. इट इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट. नेक्स्ट इज वर्ड इक्वेशन. तुम्हाला कोणतीही केमिकल रिॲक्शन, मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिलेलं की सगळं डिस्क्रिप्शन लिहायचं झालं 2, 3, 4 ओळी लागतात. पण हे जर तुम्हाला शॉर्टमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही 2 वेने रिप्रेझेंट करू शकता. फर्स्ट सांगितलं वर्ड इक्वेशन आणि सेकंड केमिकल इक्वेशन. सो इट इज द वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल रिॲक्शन, केमिकल प्रोसेस. सो फर्स्ट वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशन इज द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन सिंपल फॉर्म बाय यूजिंग वर्ड. हे महत्त्वाचं आहे. रिप्रेझेंटेशन, इट इज रिप्रेझेंटेशन. कशाचं रिप्रेझेंटेशन आहे? ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे कुठल्या फॉर्ममध्ये? एकदम सिंपल फॉर्ममध्ये. आणि हे रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहात? वर्ड्स. सो इट इज वर्ड इक्वेशन. वन्स अगेन आय रिपीट, वर्ड इक्वेशन इज रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन सिंपल फॉर्म बाय युजिंग वर्ड्स. नेक्स्ट आपण बघितलं केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन सुद्धा थोडंसं मोठं असतं, त्याहीपेक्षा शॉर्ट आणि कंडेन्स फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण केमिकल इक्वेशन लिहितो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं केमिकल इक्वेशन इज रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन कंडेन्स फॉर्म. कंडेन्स फॉर्ममध्ये आपण ते रिप्रेझेंट करतो बाय युजिंग केमिकल फॉर्म्युली. इथं वर्ड इक्वेशनमध्ये आपण वर्ड यूज केले आणि केमिकल इक्वेशनमध्ये आपण केमिकल फॉर्म्युला यूज करणार आहे. सो दिस इज अबाउट दी केमिकल इक्वेशन. टिल दिस पॉइंट वी हैव completed in yesterday's lecture. Now today we are going to start next point, and next point is writing of chemical equation. So in this point they have given some rule which we have to follow while writing the chemical reaction. So next point आहे writing of chemical equation. आणि या पॉइंटमध्ये आपण हे शिकणार आहोत की केमिकल रिॲक्शन लिहायची कशी, त्याचे काही रूल्स आहेत आणि हे रूल्स आपल्याला लिहिताना फॉलो करायचे आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा एक सूचना सांगते, हा टॉपिक लर्न करताना तुम्हाला स्टार्टला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं की तुम्ही काय काय शिकणार आहात. सो वेगवेगळ्या टाईपच्या रिॲक्शन्स आहेत आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये 5-6 एक्झाम्पल आहेत. कोणतीही रिॲक्शन फक्त बघून लक्षात राहत नाही, तुम्हाला त्याची लिहून प्रॅक्टिस करायला लागेल. सो इथून पुढे आणि याच्याही आधी जे काही मी रिॲक्शन तुम्हाला लिहून दिलेले आहेत सेपरेट त्या लिहायचे आणि त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये त्यांचे नेम असतील, कुठल्या टाईपची रिॲक्शन, एक्झाम्पल हे लर्न होऊन जाईल. नंतर तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही प्रॅक्टिससाठी. सो सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. आता लिहायची कशी असती त्याचे रूल्स सगळ्यांनी बघा. रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन. सी, reactants are written on left hand side and products are written on right hand side. तुम्हाला आधीच सांगितले की रिॲक्टंट कोणाला म्हणायचं आणि प्रोडक्ट कोणाला म्हणायचं. रिॲक्टंट means those substances which take part in chemical reaction and product means those substances which are formed as a result of chemical reaction. म्हणजे जे सबस्टन्सेस रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होतात त्यांना रिॲक्टंट म्हणायचं आणि रिॲक्शनचा रिझल्ट म्हणून जे तयार होतात त्यांना प्रोडक्ट म्हणायचं. मग रिॲक्टंट कुठे लिहायचे? लेफ्ट हँड साइड, LHS. रिॲक्शनच्या LHSला रिॲक्टंट लिहायचे आणि रिॲक्शनच्या RHS राईट हँड साइडला प्रोडक्ट लिहायचे. सो मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते, सगळ्यांनी नीट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल कार्बन.
प्लस ऑक्सिजन. जर आपण कार्बन बर्न केला, हीट केला इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन, सो त्या रिॲक्शन मध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतो. सो बघा या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोण आहे? कार्बन अँड ऑक्सिजन. हे आपण कुठे लिहिले? लेफ्ट हँड साइडला. आणि प्रोडक्ट कुठे आहे? प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साइड आणि तो लिहिलाय राईट हँड साइडला. सो फर्स्ट रूल एकदम इझी आहे मुलांना. हे रूल लक्षात पण ठेवायचे तुम्हाला आणि हे फॉलो सुद्धा करायचे. सो फर्स्ट रूल इज reactants are written on left hand side and products are written on right hand side. Next बघा, an arrow heading towards the product written in between reactant and product. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये काय दिलेला असतो? ॲरो. आणि त्या ॲरोचं हेड पॉइंट कुठे असतो? प्रोडक्टच्या डिरेक्शननी. सो हे जे आहेत ते रिॲक्टंट आहेत आणि हे जे आहेत ते प्रोडक्ट आहेत. ह्या दोघांच्या मध्ये आपण ॲरो दाखवला आणि या ॲरोचं हेड कोणाकडे आहे? प्रोडक्टच्या डिरेक्शननी आहे. सो ते जे हेड आहे ते काय दाखवतं? रिॲक्शन कोणत्या डायरेक्शननी होतीये. म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन CO2 तयार होतोय. CO2 ब्रेक होऊन कार्बन आणि ऑक्सिजन तयार होते. हे डायरेक्शन आपल्याला कशी कळणार? या ॲरोवरून कळणार. ॲरोचं हेड ज्या डिरेक्शनला असणार त्या डिरेक्शनने रिॲक्शन फॉलो केली जाते. सो रिपीट, अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट इज रिटन in between reactant and product, and this arrow indicates the direction of chemical reaction. So this was the second law or second rule. Okay, दोन रूल झाले आपले. थर्ड बघा, if reactant or product are two or more they are linked with plus sign. जर तुमचे रिॲक्टंट दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील किंवा प्रोडक्ट सुद्धा दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर त्यांना लिंक करण्यासाठी प्लस साइन यूज करायचं. फॉर एक्झाम्पल इथं बघा दोन रिॲक्टंट आहेत कार्बन अँड ऑक्सिजन आणि लिंकिंगसाठी आपण कोणतं साइन यूज केलंय? प्लस. किंवा तुम्ही दुसरी एक रिॲक्शन बघा Cu प्लस ZnSO4 सॉरी CuSO4 प्लस झिंक. ही तुम्हाला मी आधीच रिॲक्शन सांगितलेली आहे. या रिॲक्शन मध्ये काय होतो? ZnSO4 प्लस Cu. रिॲक्टंट किती आहेत? दोन. आणि प्रोडक्ट सुद्धा किती आहेत? दोन. सो दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट असतील किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट असतील तर त्यांच्यामध्ये कोणतं साइन इंडिकेट करायचं आपल्याला? प्लस साइन. सो दिस वॉज द थर्ड रूल. तिन्ही रूल एकदा रिपीट करा. रिॲक्टंट्स आर रिटन ऑन लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट्स आर रिटन ऑन राईट हँड साइड. नेक्स्ट, an arrow is written in between reactant and product and that arrow is heading towards the product. रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये ॲरो लिहायचा आहे आणि त्याचा हेड कुठे असला पाहिजे? प्रोडक्टच्या डिरेक्शननी. अँड दिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन. हा जो ॲरो आहे तो केमिकल रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतो. थर्ड रूल, इफ रिॲक्टंट और प्रोडक्ट्स आर टू और मोर दे आर लिंक्ड विथ प्लस साइन. जर रिॲक्टंट दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील किंवा प्रोडक्ट सुद्धा दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर कोणत्या साइनने लिंक करायचं? प्लस साइन. सो दिस वॉज द थर्ड रूल. इथपर्यंतचे रूल इझी होते, सगळ्यांना माहितीही असतील हे रूल. त्यानंतर फोर्थ रूल बघा, टू मेक रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह फिजिकल स्टेट शुड बी इंडिकेटेड. आता हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. तुमची रिॲक्शन जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी त्या रिॲक्शन मध्ये फिजिकल स्टेट ज्या आहेत त्या इंडिकेट करायच्या असतात. म्हणजे कशा बघा, फॉर एक्झाम्पल आताचीच रिॲक्शन बघा, कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साइड. मग आता फिजिकल स्टेट इंडिकेट करायच्या म्हणजे फिजिकल स्टेट कुठल्या असतात? तीन, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. मग तुमचा रिॲक्टंट सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे ते तुम्हाला त्यात मेन्शन करायचंय. फॉर एक्झाम्पल कार्बन म्हणजे कोल किंवा कोळसा कुठल्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड. सो इथं रिॲक्टंटच्या फॉर्म्युलाच्या बॉटमला तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये S लिहायचं आहे. S म्हणजे सॉलिड. नीट लक्षात घ्या. कुठं लिहिला? त्या फॉर्म्युलाच्या बॉटमला लिहिला मी, ब्रॅकेटमध्ये लिहिला. आणि सॉलिड सगळा वर्ड नाही लिहायचा, त्याच्यासाठी S लिहायचं. इथं लिहिलंय जर गॅशियस असेल तर G, जर लिक्विड असेल तर L आणि सॉलिड असेल तर S. हे इनिशियल जे ते यूज करायचे. जसं मी इथं लिहिलं कार्बन सॉलिड स्टेटमध्ये आहे तर इथं काय लिहायचं आहे? S. ऑक्सिजन कोणत्या स्टेटमध्ये असतो? गॅशियस.
सो इथं तुम्हाला लिहायचे ब्रॅकेटमध्ये G. सो यावेळी तुमची रिॲक्शन अजून इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी तुमचे रिॲक्टंट कोणत्या स्टेटमध्ये आहे ती फिजिकल स्टेट तुम्हाला यावेळी रिप्रेझेंट करायची. आता इथं अजून एक्स्ट्रा पॉइंट आहे इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याची. इफ प्रोडक्ट फॉर्म इज इन गॅशियस स्टेट, तुमचा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो जर गॅशियस स्टेटमध्ये असेल, जसा की आता आपला कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे आणि तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅशियस स्टेटमध्ये. शक्यतो ते म्हणतायत की जर प्रोडक्ट गॅशियस स्टेटमध्ये असेल तर तिथं G लिहिण्याऐवजी अपवर्ड ॲरो दाखवा. सो यावेळी हा जो अपवर्ड ॲरो आहे तो इंडिकेट करतो की तुमचा प्रोडक्ट कुठल्या फॉर्ममध्ये तयार झालेला आहे, गॅशियस फॉर्ममध्ये. सो रूल तोच आहे, फक्त रिप्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी आहे. जर रिॲक्टंट त्यांची जर फिजिकल स्टेट मेन्शन करायची असतील तर इनिशियल वापरायचे GLS. G मीन्स गॅशियस, L मीन्स लिक्विड अँड S मीन्स सॉलिड. हे तुम्हाला रिॲक्टंट साईडला. पण प्रोडक्टच्या बाजूला काही दोन वेगळ्या कंडिशन आहेत. जर तुमचं प्रोडक्ट गॅशियस फॉर्ममध्ये तयार झालेला असेल तर G लिहिण्याऐवजी काय लिहायचा, अपवर्ड ॲरो लिहायचा. आणि अजून एक, जर तुमचं प्रोडक्ट प्रेसिपिटेटेड फॉर्ममध्ये तयार झालेलं असेल, कालच आपण एक रिॲक्शन बघितली जिथं प्रेसिपिटेट तयार झालं होतं आणि रिॲक्शन अशी होती, बेरियम सल्फेट BaSO4 प्लस K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट रिॲक्शन होऊन काय प्रोडक्ट तयार झाला होता, BaCrO4 बेरियम क्रोमेट. आणि इथं डाऊनवर्ड ॲरो, हा डाऊनवर्ड ॲरो काय इंडिकेट करतो की हा जो आहे तो प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. सो तुमचा जर प्रोडक्ट तयार झालेला प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये तयार झालेला असेल तर डाऊनवर्ड ॲरो जो आहे तो त्या ठिकाणी यूज करायचा असतो. सो बघा हे रिॲक्शन, हा चौथा रूल मी रिपीट करते. टू मेक युअर रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, physical state should be indicated by using GLS. G means gaseous, L means liquid and S means solid for the reactant. But if product is formed in gaseous state, instead of writing G, use upward arrow. And if product formed in precipitate form, instead of writing S, use downward arrow. तिथं downward arrow यूज करा. यावेळी तुम्हाला ते रिप्रेझेंट करायचं आहे. आता यातच अजून एक राहिलेलं आहे ते म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह बनवतानाच बघा, जर तुमचा रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट तुम्ही जो घेतलेला आहे तो ॲक्वियस फॉर्ममध्ये, म्हणजे जर तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व करून घेतलेला असेल तर तो लिहिताना तिथं ॲक्वियस असं मेन्शन करायचा. इथे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, Cu प्लस HNO3 नायट्रिक ॲसिड. आता कॉपर सॉलिड स्टेट दिलेले आहे आणि HNO3 च्या बॉटमला ॲक्वियस दिलेले आहे. आता नायट्रिक ॲसिड, बऱ्याचदा मुलं ॲसिड वगैरे म्हटलं की लिक्विड लिहितात. लिक्विड असतं बरोबर आहे, पण कधी कधी प्युअर ॲसिड यूज नसतं केलेलं, डायल्यूट यूज केलेलं असतं. आणि डायल्यूटचा अर्थ होतो ते जे ॲसिड आहे ते वॉटरमध्ये मिक्स केलेले आहे. सो त्या कंडिशनला ॲक्वियस असं मेन्शन करायचं. सो बघा, रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट जर सोल्युशन फॉर्ममध्ये वॉटर बरोबर मिक्स करून घेतलेलं असेल तर तुम्हाला तिथं बॉटमला काय घ्यायचे, AQ ॲक्वियस. आता एकदा रिपीट करा. रिॲक्टंट्स आर रिटन ऑन लेफ्ट हँड साइड and products are written on right hand side of the reaction, and arrow is written in between reactant and product. Okay, and its head should be pointing towards the product. So this arrow gives the direction of chemical reaction. Next, if reactant or products are two or more, जर रिॲक्टंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील किंवा प्रोडक्ट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील, सो दे आर लिंक्ड विथ प्लस साइन. त्यांना प्लस साइनने लिंक करायचा. नेक्स्ट, टू मेक युअर रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, फिजिकल स्टेट शुड बी इंडिकेटेड. मग तिथं रिॲक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील त्यांच्या फिजिकल स्टेट तुम्हाला मेन्शन करायचे. मग आता बघा, रिॲक्टंट एकतर सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅशियस असेल किंवा ॲक्वियस असेल. जर गॅशियस असेल तर काय लिहायचं, G. जर लिक्विड असेल तर L आणि सॉलिड असेल तर S. आणि ॲक्वियस म्हणजे काय, जर तो वॉटरमध्ये डिझॉल्व करून घेतलेला असेल तर काय लिहायचं, AQ म्हणजे ॲक्वियस. आता प्रोडक्टच्या बाबतीत मात्र 2 वेगळे रूल आहेत. जर तुमचं प्रोडक्ट गॅशियस फॉर्ममध्ये तयार झालेला असेल तर G न लिहिता अपवर्ड ॲरो लिहायचा. आणि जर प्रोडक्ट प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये तयार झालेला असेल तर S न लिहिता डाऊनवर्ड ॲरो लिहायचा. हे 2 जे रूल आहेत ते एक्स्ट्रा तुम्हाला इथं फॉलो करायचे. नेक्स्ट,
नेक्स्ट रूल काय बघा, इफ हीट इज गिवन टू हॅपन द रिॲक्शन, रिॲक्शन होण्यासाठी जर हीट पुरवावी लागली असेल, हीट द्यावी लागली असेल, तर फॉर एक्झाम्पल काल आपण एक रिॲक्शन बघितलेली कॅल्शियम कार्बोनेट लाइमस्टोनची CaCO3 सपोज सॉलिड स्टेट मध्ये प्लस याच्यामध्ये तुम्ही याला जर हीट केलं तर याच्यापासून आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड हा गॅशियस स्टेट मध्ये. ओके, सो ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये आपण हीटिंग केलं, मग इथं हीट न लिहिता आपण ॲरोच्या वरती जर ट्रायंगल लिहिला तर तो ट्रायंगल इंडिकेट करतो की या रिॲक्शन मध्ये काय कॅरी आउट केलेलं आहे, हीटिंग. सो इफ हीटिंग इज कॅरीड आउट इट इज इंडिकेटेड बाय युजिंग ट्रायंगल. ट्रायंगल यूज करून हीट जे ती इंडिकेट केली जाते. पण जर रिॲक्शन मध्ये हीट रिलीज झालेली असेल, या बाजूला जर हीट रिलीज झालेली असेल तर त्या कंडिशन मध्ये प्लस हीट असं लिहायचं असतं. म्हणजे बघा, कोळसा आहे म्हणजे कार्बन आहे आणि तुम्ही तो बर्न केला इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, सॉलिड स्टेट हा गॅशियस स्टेट आणि तयार झाला कार्बन डायऑक्साईड कुठल्या स्टेट मध्ये, गॅशियस. पण मग तिथं जी न लिहिता काय लिहिला, अपवर्ड एरो प्लस काय तयार झालेली आहे, हीट. ओके, सो या पद्धतीनं जर आपण कोळसा जळला ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये तर CO2 आणि त्याच्यामध्ये हीट एनर्जी सुद्धा रिलीज होते. सो असं जर झालेलं असेल तर प्लस हीट असं लिहावं लागतं. तर या पद्धतीनं त्यानंतर लास्ट बघा, स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर अँड कॅटलिस्ट इफ दे आर युज्ड. एखादी रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी जर स्पेसिफिक टेम्परेचर, स्पेसिफिक प्रेशर किंवा कॅटलिस्ट यूज केलेला असेल तर त्या कंडिशन ॲरोच्या वरती मेन्शन करायचे असतात. सगळ्यांना टेम्परेचर प्रेशर माहिती आहे का बघा. फॉर एक्झाम्पल काही रिॲक्शन मध्ये लिहितात 140-150 डिग्री पर्यंत हीट करा, 1000 डिग्री पर्यंत हीट करा. ही कंडिशन झाली, तेवढ्याच टेम्परेचरला त्याला हीट करायचे. सो असं स्पेसिफिक टेम्परेचर असेल, स्पेसिफिक प्रेशर असेल किंवा कॅटलिस्ट. कॅटलिस्ट सगळ्यांना माहिती आहे का बघा, मे बी तुम्हाला आधी झालेला आहे. कॅटलिस्ट इज द सबस्टन्स which enhances the rate of reaction without taking part in the reaction. कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स असतो जो रिॲक्शनचा रेट वाढवतो पण तो स्वतः रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही. सो असा जर कॅटलिस्ट वापरलेला असेल तर तो कुठे मेन्शन करायचा, ॲरोच्या वरती किंवा खाली. मग इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जर तुम्ही व्हेजिटेबल ऑइल घेतलं, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पती तेल घेतलं आणि हे वनस्पती तेल जे ते हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये जर त्याला आपण हीट केलं तर हीटिंग त्याच्यासाठी स्पेसिफिक कंडिशन दिलेली आहे, 60 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं आहे. आणि निकेल नावाचा कॅटलिस्ट जो आहे तो त्या ठिकाणी यूज केलेला आहे. ओके, निकेल कॅटलिस्ट यूज केलेला आहे. सो या कंडिशन मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे वनस्पती घी, वनस्पती घी. ठीक आहे, हे माहिती असू द्या की 9वा जो लेसन आहे कार्बन कंपाऊंड, तिथे ही रिॲक्शन आपल्याला रिपीट होणार आहे. वनस्पती घी किंवा ज्याला आपण डालडा वगैरे म्हणतो तर तो कसा तयार केलेला असतो, तर वनस्पती ऑइल पासूनच तयार केलेला असतो. आणि ऑइल पासून तयार करताना कसं करायचं, जस्ट हायड्रोजिनेशन. ऑइल घ्यायचा, हायड्रोजन त्याच्यामध्ये गॅस मिक्स करायचा, 60 डिग्री सेल्सिअस स्पेसिफिक टेम्परेचर आलं आणि एक कॅटलिस्ट वापरला, कुठला, निकेल, रिॲक्शन फास्ट व्हावी म्हणून. सो हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये वनस्पती ऑइल 60 डिग्री सेल्सिअसला आणि इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट जर हीट केलं तर आपल्याला काय मिळतं, वनस्पती घी. आता मी किती वाक्य बोलली बघा, एवढं सगळं लिहिल्यानंतर तुमची केमिकल रिॲक्शन तुमच्या वाक्यांमध्ये रिप्रेझेंट होते. त्याऐवजी एवढं एक वाक्य तुम्ही बघून सुद्धा सांगू शकता की इथं काय झालेलं आहे. काय झालंय, काय घेतलंय सुरुवातीला, वनस्पती ऑइल, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, हायड्रोजन गॅसच्या प्रेझेन्स मध्ये, किती टेम्परेचरला, 60 डिग्रीला हीट केलं. अजून काय घेतलंय, निकेल कॅटलिस्ट. आणि एवढं सगळं केल्यानंतर मिळालं काय तुम्हाला, वनस्पती घी. सो आपला मुद्दा काय होता बघा, जर एखाद्या रिॲक्शनला स्पेसिफिक टेम्परेचर किंवा प्रेशर किंवा कॅटलिस्ट जर यूज केलेला असेल तर तो कुठे लिहायचा, अबव और बिलो दी ॲरो, ॲरोच्या वरती किंवा ॲरोच्या खाली तो लिहायचा. त्यानंतर लास्ट पॉइंट बघा, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन और नेम ऑफ प्रोडक्ट अँड रिॲक्टंट आर रिटन बिलो दी प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. म्हणजे सपोज एखादा रिॲक्टंट आहे किंवा प्रोडक्ट आहे त्याची स्पेशल इन्फॉर्मेशन असेल किंवा त्याचं नेम असेल तर त्या प्रोडक्ट किंवा रिॲक्टंटच्या खाली लिहायचं. उदाहरणार्थ कॉपर, तर सगळे नियम लिहून होतात का बघा, कॉपर, इथं स्टेट मेन्शन केली, सॉलिड,
HNO3 नायट्रिक ऍसिड आहे ॲक्वियस स्टेटमध्ये घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट ही रिॲक्शन कॅरी आउट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये तयार झालेले कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाइस. ओके, इन ॲक्वियस स्टेट प्लस NO2 ट्वाइस ऑफ NO2 गॅशियस फॉर्म मध्ये तयार झालेला आहे प्लस H2O 2H2O हे जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये तयार झालेले. मग बघा, तुम्ही कॉपर लिहिला सॉलिड स्टेट मध्ये आहे, HNO3 ॲक्वियस स्टेट मध्ये. आपला पहिला रोल होता रिॲक्टंट लेफ्ट साइडला लिहिले, लेफ्ट साइडला. त्यानंतर प्रोडक्ट राईट साइडला लिहिलेले दुसरा रोल. दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा जास्त प्रोडक्ट असतील तर काय लिहायचं, प्लस साइन. तो ही रूल आपण फॉलो केला. तिसरा, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये काय लिहायचा, ॲरो. तोही लिहिला. रिॲक्शन इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी काय लिहायचं, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट मेन्शन करायच्या. केल्या. कॉपर सॉलिड आहे, ॲक्वियस आहे, हे गॅशियस फॉर्म मध्ये तयार कॉपर नायट्रेट हे ॲक्वियस फॉर्म मध्ये तयार झालेले आहे. नायट्रोजन डायऑक्साइड गॅशियस फॉर्म मध्ये अपवर्ड ॲरो दाखवला आणि H2O लिक्विड फॉर्म मध्ये. तर त्या आपण मेन्शन केल्या. हीट दिलेली असेल तर ट्रायंगल. आता समजा इथं नाही हीट दिलेली तर काही लिहायची गरज नाहीये. हीट रिलीज झालेली असेल तर प्लस हीट लिहायचं. स्पेसिफिक टेम्परेचर प्रेशर वापरलेलं असेल तर ॲरोच्या वरती किंवा खाली लिहायचं. आणि शेवटचा पॉईंट आहे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन किंवा नेम जर लिहायचं असेल प्रोडक्ट किंवा रिॲक्टंटचं ते त्याच्या खाली मेन्शन करायचं. फॉर एक्झाम्पल, हा जो आहे तो कॉपर, त्याचं नेम नाही मेन्शन केलं तरी चालेल, पण तरी बघा कॉपर. हा जो आहे तो नायट्रिक ॲसिड आणि या ठिकाणी जे नायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग कॉन्सन्ट्रेटेड आहे ही इन्फॉर्मेशन झाली, स्पेशल इन्फॉर्मेशन, आणि ती तुम्हाला त्या फॉर्म्युल्याच्या खालीच लिहायची. हा जो होता तो शेवटचा रोल होता. सो दिस इज अबाउट दी रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन. हे जे आहे ते आपण केमिकल इक्वेशन लिहिण्याचे काही रूल्स शिकलो. मग आता एकदा रूल रिवाइज करा. तुम्हाला जर कशामध्ये डाऊट राहिलेला असेल तर तुम्ही विचारू शकता. सो बघा, येस, पॉइंट वाइज 1 by 1 बुक मध्ये शॉर्ट मध्ये लिहून काढा. रिॲक्टंट्स आर रिटन ऑन left hand side and products are written on right hand side. This is the first rule. Second, in between reactant and product arrow is written pointing towards the product and this arrow gives the direction of reaction. Third rule तुम्हाला सांगितला, if there are two or more reactant or two or more product they are written or they are linked with plus sign. हा तिसरा रूल होता. फोर्थ तुम्हाला सांगितला, to make your reaction more informative, physical state of reactant and product should be mentioned. For example, physical state like solid, liquid and gas, it is written as S, L, G by using their initial. If your त्यातलाच असा पॉइंट आहे, if your product is formed in gaseous form, instead of writing G, use upward arrow. And if your product is in precipitated form, then instead of writing S, use downward arrow. And one more thing, if you have taken a reactant which is in aqueous form or if product is formed in aqueous form, then write in bracket AQ. AQ means aqueous. So this was the next. त्यानंतर next rule तुम्हाला जो सांगितलं होता त्याच्यामध्ये सांगितलेलं, if necessary to carry out certain reaction to provide certain condition like certain temperature, pressure or catalyst, those special conditions should be mentioned above or below the arrow. So if for certain chemical reaction specific conditions are required like temperature, pressure and catalyst, they are mentioned above or below the arrow. And last rule, special information or name of reactant and product should be written below their formulae. So these are the some rule which we use while writing chemical equation. So rules लक्षात पण ठेवायचे विथ एक्झाम्पल. एखाद दुसरे एक्झाम्पल तुम्हाला देता येईलच रिॲक्शन भरपूर लर्न झाल्यानंतर. सो लक्षातही ठेवा, हे लिहिताही आले पाहिजे आणि हे फॉलो सुद्धा करायचे. सो इथं आपला हा पॉईंट संपलेला आहे, रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन. नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी दिलेली त्यांनी. ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा, ट्राय दिस. ॲपॅरेटस मध्ये सांगितलेले टेस्ट ट्यूब, कोनिकल फ्लास्क
बॅलन्स एक्सेट्रा. आणि केमिकल दिलेले सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट. ओके, प्रोसिजर. टेक सोडियम क्लोराइड सोल्युशन इन अ कोनिकल फ्लास्क अँड सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब. काय दिलेले बघा, एक कोनिकल फ्लास्क घ्या आणि या कोनिकल फ्लास्कमध्ये तुम्हाला एक सोल्युशन घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं आहे सोडियम क्लोराइड. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं सोल्युशन, सोडियम क्लोराइड म्हणजे आपलं सॉल्ट. ओके, NaCl हे सोल्युशन फॉर्ममध्ये तुम्ही घेतलं कोनिकल फ्लास्कमध्ये. आता सोडियम क्लोराइड घेतल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब. ह्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब घ्यायची आणि ही जी आपण टेस्ट ट्यूब घेतली त्या टेस्ट ट्यूबमध्ये दुसरं सोल्युशन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन घेतलेलं आहे ते आहे सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3 याचंही सोल्युशन घेतलं. ओके, नेक्स्ट टाय थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इनटू अ कोनिकल फ्लास्क. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग रबर कॉर्ड. बघा, ही जी टेस्ट ट्यूब आहे तिला एक थ्रेड टाय करा आणि हा जो थ्रेड आहे तो कोनिकल फ्लास्कच्या बाहेर आला पाहिजे आणि नंतर या फ्लास्कला एक रबर कॉर्ड बांधायचे, घालायचे याच्यामध्ये आणि त्याला टाईटली क्लोज करायचे. सो यावेळी अरेंजमेंट केली. नेक्स्ट बघा, वे द कोनिकल फ्लास्क विथ द हेल्प ऑफ बॅलन्स. हे जे तुम्ही तयार केलेलं सगळं आहे हे आहे असं तुम्हाला वेइंग बॅलन्सवरती वे करायचं. ओके, नाव टिल्ट द कोनिकल. वेइंग केलं, इथं वेट दिलेले आहे 300.23 ग्रॅम. 300.23 ग्रॅम. नेक्स्ट बघा, now tilt the conical flask and mix the solution present in test tube with the solution in the conical flask. tilt करा conical flask. conical flask जर तुम्ही tilt केलं, वाकडं केलं तर टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन आणि conical flask मधलं सोल्युशन काय होईल, मिक्स होईल. आधी सेपरेट होतं NaCl आणि AgNO3, तेव्हा रिॲक्शन झालेली का दोन्हीची नव्हती झाली. आता जर तुम्ही conical flask tilt केलं, वाकडं केलं किंवा हलवलं तर टेस्ट ट्यूब मधलं कंटेंट त्या conical flask मधल्या कंटेंट मध्ये काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आता मिक्स झाल्यानंतर रिॲक्शन होईल. कोणाची, पहिला घेतलेला आहे सिल्वर नायट्रेट AgNO3, जो दुसरा आहे तो आहे NaCl आणि प्रोडक्ट तयार झाला AgCl प्लस NaNO3. सिल्वर क्लोराइड आणि सोडियम नायट्रेट हे जे दोन प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये तयार झाले. आताच्या ह्याच्यानुसार कंडिशन मेन्शन करायच्या झाल्या तर हे ॲक्वियस आहे. NaCl सुद्धा आपण ॲक्वियस घेतला, AgCl ॲक्वियस आणि AgCl याचा प्रेसिपिटेट तयार होते सोडामॉड आणि हे जे आहे ते ॲक्वियस आणि व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट या ठिकाणी फॉर्म होतोय. रिॲक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा वेट करायला सांगितले, म्हणजे हे कंटेंट आणि हे कंटेंट मिक्स झालं. दोन्ही कंटेंट जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्यांची रिॲक्शन होते यावेळी आणि रिॲक्शन झाल्यानंतर आधी घेताना काय घेतलेलं, सिल्वर नायट्रेट टेस्ट ट्यूब मध्ये आणि सोडियम क्लोराइड फ्लास्क मध्ये. मिक्स झाल्यानंतर रिॲक्शन झाले आणि काय काय झालं, सिल्वर क्लोराइड आणि सोडियम नायट्रेट. ओके, तर हे दोन प्रोडक्ट पुन्हा एकदा वेइंग केलं आणि वेइंग केल्यानंतर पुन्हा वेट किती आलं, 300.23 ग्रॅम. सो काय प्रूव्ह केलं, रिॲक्शन होण्याआधी आणि रिॲक्शन झाल्यानंतर वेट किती राहिलं, सेम. सो त्यांना इथं एक लॉ सांगायचा आहे जो तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेला आहे. सो कोणता लॉ फॉलो केला जातो हे तुम्ही सगळ्यांनी चेक करा आणि मला सांगा. बघा, त्यांनी दिले वे द कोनिकल फ्लास्क विच चेंजेस डिड यू फाइंड, डिड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म, वॉज देअर एनी चेंज इन वेट. वेटमध्ये काही चेंज झाला का, इनसोल्युबल सबस्टन्स तयार झाला का. इनसोल्युबल सबस्टन्स तयार होतो सोडियम क्लोराइड, व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतं त्याचा. आणि वेटमध्ये चेंज झालाय का तर नाही झालेला. ओके, द वर्ड इक्वेशन दिलेले आणि त्याचंच केमिकल इक्वेशन दिलेले. ओके, सो यावेळी ही रिॲक्शन दिलेली आहे. सो इथं त्यांना तो 9th मधला रूल सांगायचा आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. डू यू नो मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, क्वेश्चन नाही म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन वॉटर सिंक. वॉटर सिंक मतदानाच्या वेळी जे आपल्या बोटाला शाई लावली जाते तर त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट यूज केलेला असतो आणि ती सिल्वर नायट्रेटची इंक जी आहे तिथे यूज केली जाते. आणि खाली एक क्वेश्चन दिलेला आहे की बाकीचे सिल्वर नायट्रेटचे युजेस एव्हरीडे लाईफमध्ये काय आहेत ते तुम्ही सांगा. सो सगळ्यांनी या क्वेश्चनचा आन्सर सर्च करायचे. सो आजचा आपला पॉईंट रायटिंग ऑफ केमिकल इक्वेशन संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण बॅलन्स्ड रिॲक्शन म्हणजे काय, कसं ओळखायचं की बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स आणि बॅलन्सिंग कसं करायचं
ह्या पण शिकणार आहोत. सो उद्याचं लेक्चर काळजीपूर्वक ऐका. थँक्यू.